हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी आली आहे गावी. तुम्ही माझ्या मिनी ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, मी गावी आली आहे. आणि गावी मस्त ग्रीनरी आहे, किती छान वाटतं. आणि हा माझा भाऊ आहे गणू. हां, तर आता आम्ही 2-4 दिवस मस्त फिरणार आहे. आणि आता इथे गणू ना गवत काढतोय गुरांना द्यायला. गणू गवतच आहे ना? सांग रे, बस गवत काढतोय. आणि मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये माझ्या गावाकडच्या दाखवलेली विहीर आहे ही इकडे. आणि हे असं शेत आहे. आणि हे आमचं जुनं घर आहे. आणि हे आमच्या अण्णांचं घर आहे. म्हणजे अण्णांचं स्वप्न होतं ह्या घराचं आणि ते फुलफिल झालं आहे. पण अण्णा या जगामध्ये नाही आहेत. त्यांची उणीव नेहमीच भासते. बट ते वरतून बघत असतील आणि आय एम शुअर ते खूप खुश असतील हे घर बघून. त्यांचं हे स्वप्न होतं. ते आता या जगामध्ये नाही आहेत, पण आम्ही त्यांना नेहमी मिस करतो. आणि ते आमच्या मनामध्ये कायम आहेत आणि राहतील. वी मिस यू अण्णा. आणि तुम्ही इथून सनसेट बघू शकता. आणि इकडे जे दिसतं तुम्हाला ह्या बंगलोच्या पाठी, तर तिकडे शिवनेरी आहे. शिवनेरी अगदी 1 किलोमीटर आहे आमच्या घरापासून. हां, शिवनेरी आमच्या घरापासून अगदी 1 किलोमीटर आहे. आणि हे चिंचेची झाडं. आणि घराच्या बाजूलाच रस्ता आहे, बघू शकता तुम्ही इकडे. आणि आता इथे सगळे बसलेत. संध्याकाळ झाली आहे, चहाचा टाइम झालाय. हाय गणू, तू नाही घेते का चहा गणू? हा, आणि आता मी जुन्या घरात चालली चहा घ्यायला. ए मनी माऊ, मनी माऊ, मनी माऊ, मनी माऊ, मनी माऊ. सगळे बसलेत. नानी चहा बनवतीये आतमध्ये. हे आमचं जुनं घर आहे. आणि झाला का? हां, चहा बनवतीये नानी. जास्त गोड नाही केलास ना नानी? गावी पेलांमध्ये चहा पितो आम्ही सगळे. आणि आता आम्ही जुन्नरला चाललोय स्वामी समर्थांच्या मठामध्ये. आणि इथे ना पेट्रोल मिळतं असं 1 लिटरची बॉटल, तर ते आम्ही घेतो गाडीमध्ये टाकून. मग परत आम्ही ती बॉटल रिटर्न करू. अशी इथे बॉटल्समध्ये 1 लिटरचं पेट्रोल असं मिळतं. आणि हे इकडे दिसतंय ते जुन्नरचं बस स्टॉप आहे. दादा करंजी आहे का? कुठे मिळेल? इकडे खाली कुठे शॉप नाही आहे स्वीटचं? पुढे आहे का? मिळेल तिकडे? थँक्यू. इकडे तर आम्हाला करंजी नाही मिळाली. आता आम्ही खाली चाललोय.
आणि गावी एवढी थंडी वाजते आता पण बापरे, आणि मुंबईला किती गरम होते आणि इथे एवढी थंडी वाजते की विचारतो. सगळं इथे ना आणि हे शेवंतीचं शेत आहे आणि त्याच्या प्रत्येक लाईनमध्ये ना ही लाईट लावलेली आणि किती छान वाटतंय ते, मस्त पूर्ण अंधार आणि फक्त लाईट्स. सो ब्युटिफुल. आणि आम्ही आलो स्वामी समर्थांच्या मठामध्ये, कारण माझा भाऊ दर गुरुवारी येतो, तर तो मला म्हणाला की तू पण चल आज माझ्यासोबत, म्हणून मी पण त्याच्यासोबत आज आले मठामध्ये स्वामींच्या. तर मी तुम्हाला दाखवते. हॅलो हॅलो. तर फ्रेंड्स, आम्ही आता स्वामींची आरती घेऊन निघालो आहे आणि रात्रीचे काहीतरी 9 वाजलेत, तुम्ही बघू शकता. आणि पूर्ण अंधार आहे, कारण रस्त्यावरती पण लाईट्स नसतात गावी, तर तुम्ही बघू शकता पूर्ण अंधार आहे. आणि आता गणू बोलतो की इकडे रात्रीचे वाघ पण फिरतात आणि मला ना एवढी भीती वाटते ना, पण लेट्स सी, आपण बघूयात. आणि फ्रेंड्स, आम्ही सुखरूप पोचलो घरी. आम्हाला वाघ दिसला नाहीये ना, वाघाला आम्ही दिसलो. आम्ही सुखरूप पोचलो. आता आम्ही जेवतो आणि मस्त झोपतो. मग आपण उद्या भेटूया. गुड नाईट, बाय. आणि आम्हाला करंजा भेटल्या नाही आणि घरी येऊन बघतो तर नानी आम्हाला न सांगताच करंजा बनवत होती, कारण तिला माहिती होतं जुन्नरमध्ये कुठेच करंजा नाही भेटणार. आणि तसंच झालं. ती बोलतच होती तुम्ही गेले तरी तुम्हाला करंजा भेटणार नाही, आणि ती आम्ही यायच्या आधीच मस्त घरी करंजा करायला लागली ना नानी. आपल्याला कांदा मोठं करायला काय काय करायला लागतं? कांद्याचं रोप लावायला लागतं, उपटायला लागतं, आणि मग लागवड चालू करायला लागतं. हां का? आणि त्याच्यात खत पाणी टाकायला लागतं का? खत औषधं टाकायला लागतं. सोयाबीन पिकतं, आपल्या शेतात बाजरी, गहू, हरभरा, इतर भाजीपाला, परत तुला सांगतो मिरची, टोमॅटो वगैरे अजून. आणि आपण आता ह्या शेतामध्ये काय लावलंय घराच्या बाजूला? हे दिले कांद्याचं रोप फेकून. आणि तिकडे टोमॅटो आपले खराब झालेत का? आता काय झालं, झाली खराब, झाली टोमॅटो खराब. अच्छा. हा, तर नाना अजून काय बोलायचंय का तुला? अजून शेतात बद्दल, शेतीबद्दल अजून काय सांगू शकतोस तू? सांगायसारखं काय नाही, नवीन शेतीत कटकून गेलोय. आता मला काही सांगूशी वाटत नाही. मावशी, तुम्ही ह्या मावशी आमच्या इकडे कामाला येतात शेतामध्ये. तर मावशी तुम्ही कुठून आल्या? आ? कुठे ते? हा का? आणि तुम्ही असे सगळ्या गावांमध्ये जाता का? गाडी कामाला आ? कामाला जातो, गाडी. हा का? आणि तुम्ही किती रोज घेता? 350. हा? 350. हा का? ठीक आहे. तर फ्रेंड्स, आता नाना आमचं वरती शेत आहे, तिकडे शेतात काम करायला मावशांना घेऊन चालला आहे नाना. दोघींना गाडीवर घेऊन जाईल आणि दोघी चालत चालत मग पाठवून जाईल. तर मी तुम्हाला दाखवते आता. बसल्या का मावशी नीट? ह्या 2 मावशी गाडीवर बसल्यात आणि ह्या मावशी आता चालत चालत जाते. ना तर आम्ही चाललो आता डब्बा घेऊन. तिकडे मस्त गप्पा मारत मारत चाललोय शेतामध्ये. म्हणजे घराच्या टेकडीला असतं हे, घराच्या इथे पण शेत आहे, पण तिकडे काम नाही आहे काही, वरती टेकडीच्या इकडे काम होतं, म्हणून त्या मावश्या तिकडे गेले. तर आम्ही पण तिकडे चाललो आता. गणू ऑलरेडी तिकडे आहे, नाना पण आत्ता जस्ट खाली गेला घरी. तर मी आणि नानी आता चाललो आहे, मस्त डब्बा बिब्बा घेऊन चाललो आहे. आता तिथे बसून आम्ही मस्त खाऊ. तिकडे वरती टेकडी आहे. आणि फ्रेंड्स, हे लावलेलं दिसतंय का तुम्हाला? माहिती आहे का याला काय म्हणतात?
हे बघा, याला बुजगावणं म्हणतात. कारण आपण शेतामध्ये रात्री इथे कोणी थांबू शकत नाही आणि शेताचं राखण करू शकत नाही. तर कोणी आलं तर त्यांना असं वाटेल की इथे माणूसच उभा आहे, म्हणून हे बुजगावणं उभं केलेलं असतं. म्हणजे कोणतं जनावर आलं तर ते घाबरून पळून जाईल, म्हणून ते असं हे बुजगावणं उभं केलेलं असतं की त्या जनावरांना वाटावं की इथे माणूस उभा आहे, म्हणून ह्याला बुजगावणं बोलतात, बुजगावणं. तर फ्रेंड्स, आम्ही आलेलो आहे आता इकडे टेकडीवरती, आणि इथे ऑलरेडी नाना, गणू आणि मावशा वगैरे आलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. हे बाबा इकडचे गावातले. कसे बाबा? तर आपण वरती चाललोय. त्या मावशा तिकडे आहेत आणि गणू पण इकडे काम करतोय. बघू शकता तुम्ही. नाना पण इकडे शेतात काम करतो, गवत काढत आहेत. बघू शकता तुम्ही. मावशी, खूप गवत आहे का सोयाबीनमध्ये? सोयाबीन आहे हे, आणि या सोयाबीनमध्ये गवत आहे खूप जास्त. आणि आता इकडे नाना, नानी हे सगळे करतात. गणू आता थकून बसला जस्ट इथे, आणि नाना नानी इकडे गवत काढतात. आणि ऊन पण खूप जास्त आहे आणि गरम पण खूप होतं फ्रेंड्स. आणि आम्ही आलो आहे आणि आता टेकडीवरती शेतामध्ये हे सोयाबीनचं शेत आहे. बघा, हे बघू शकता तुम्ही. हे सोयाबीनचं शेत आहे. तर आता इथे खूप ऊन आहे बाहेर, बघू शकता. तर मी आता थोडीशी हेल्प केली आणि आता मी साईडला येऊन बसली आहे. आता आम्ही मस्त इकडे खाऊयात आता हे घरून. तर फ्रेंड्स, आता थोडंसं काम झालं, तर आता गणू थकला आहे म्हणून तो आला इकडे जेवायला. आणि जेवणामध्ये बघा, आणि इकडे शेत, आणि हे शेतामध्ये जेवण, त्याची बातच कुछ और आहे फ्रेंड्स. आणि ही आहे चटणी, खोबऱ्याची चटणी आहे. आणि हे कालवण आहे, वड्याचं कालवण आहे, वड्या कांद्याचं कालवण आहे हे. ही बाजरीची भाकरी आहे. इकडे पाणी आहे. आणि इथे गणू मस्त आता शेतामध्येच जेवणार आहे, आणि मी पण आता मस्त जेवणार आहे. आणि ही शेतामध्ये जेवायची मजाच कुछ और आहे फ्रेंड्स. बघू शकता तुम्ही. वाव. आता मी पण आता इथे जेवायला घेणार आहे त्याच्यासोबत. तर फ्रेंड्स, आम्ही आता दुसऱ्या शेतामध्ये आलेलो, दुसऱ्या वावरात आलेलो आहे. तर तिकडे पण सोयाबीन आजी मशेरी लावत आहेत. बघू शकता तुम्ही. हे बघा, ती मशेरीची छोटीशी डब्बी असते. दाखवा मावशी डब्बी कशी असते ती. हे बघा, ही अशी डब्बी असते आणि त्या मावशी आता मशेरी लावणार. हे बघा मशेरी कशी लावतात. तर फ्रेंड्स, आता आम्ही परत चाललो आहे खाली. नाना आणि त्या मावशा आलेल्या त्या आहेत ऑलरेडी शेतामध्ये काम करतात. पण आता मला जायचं आहे म्हणून मग मी चालली आहे. गणू आता गाडीवर जातो आम्ही.